ओम श्री परमात्मने नमः। अथ दशमोऽध्यायः। श्लोक क्रमांक 19। हन्तते कथयिष्यामि, हन्तते कथयिष्यामि, हन्तते कथयिष्यामि, दिव्या हि आत्मविभूतयः, दिव्या हि आत्मविभूतयः, दिव्या हि आत्मविभूतयः। हन्तते कथयिष्यामि, दिव्या हि आत्मविभूतयः, हन्तते कथयिष्यामि, दिव्या हि आत्मविभूतयः, हन्तते कथयिष्यामि, दिव्या हि आत्मविभूतयः। प्राधान्यत् कुरु श्रेष्ठ, प्राधान्यत् कुरु श्रेष्ठ, प्राधान्यत् कुरु श्रेष्ठ, न अस्ति अन्तविस्तरसमे, न अस्ति अन्तविस्तरसमे, न अस्ति अन्तविस्तरसमे। प्राधान्यत् कुरु श्रेष्ठ, न अस्ति अन्तविस्तरसमे, प्राधान्यत् कुरु श्रेष्ठ, न अस्ति अन्तविस्तरसमे। हन्तते कथयिष्यामि, दिव्या हि आत्मविभूतयः, प्राधान्यत् कुरु श्रेष्ठ, न अस्ति अन्तविस्तरस्य मे। हन्तते कथयिष्यामि, दिव्या हि आत्मविभूतयः, प्राधान्यत् कुरु श्रेष्ठ, न अस्ति अन्तविस्तरस्य मे। हन्तते कथयिष्यामि, दिव्या हि आत्मविभूतयः, प्राधान्यत् कुरु श्रेष्ठ, न अस्ति अन्तविस्तरस्य मे। भगवंत अनंत आहेत म्हणून त्यांच्या विभूतीही अनंत आहेत. या कारणामुळे भगवंतांच्या विभूतींच्या विस्ताराला जर कोणीही सांगू शकत नाही आणि कोणीही ऐकू शकत नाही. जर कोणी सांगितले ऐकले तर ते अनंत कसे असतील. म्हणून भगवंत म्हणतात, मी माझ्या विभूतींना थोडक्यात सांगतो, संक्षेपाने सांगतो. अर्जुनाला कुरुश्रेष्ठ संबोधले आहे कारण त्याच्या मनात भगवंताला जाणून घेण्याची इच्छा झाली म्हणून ते कुरुश्रेष्ठ होय. विभूती आणि योग या दोन्हीपैकी प्रथम भगवंत 20व्या श्लोकापासून 39व्या श्लोकापर्यंत आपल्या 82 विभूतींचे वर्णन करत आहेत. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.